आज सातारा शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी आगमन झालेलं आहे आणि तसेच सातारचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सातारचे सर्वच नगरसेवक यांनी या विषयामध्ये अतिशय सुंदरपणे पॉझिटिव्ह आणि पुतळा लवकरात लवकर कसा बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि आज पुतळा सातारमध्ये पोचलेला आहे. पुतळा बसवण्याचं काम चाललेलं आहे. अतिशय सुंदरपणे नगरपालिका प्रशासनाने प्रतिसाद दिलेला आहे. तर तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना यांनी जो पाठपुरावा केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानेन. आणि तसेच सातारा नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत अमोलजी मोहिते साहेब आणि उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर साहेब, तसेच सर्व सभापती, आज आमच्यासोबत आरोग्य विभागाचे सभापती आहेत धनंजयजी जांभळे साहेब आहेत, तसेच सातारा नगर विभागाचे शेडगे साहेब असतील, बांधकामचे बाळासाहेब खंदारे असतील, असे सर्व सभापती आणि नगरसेवक आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी याच्यामध्ये चांगली समाजाला एक चालना देण्याची काम केलेले आहे. त्यामुळं मी सर्व समाजाच्या वतीनं व आंबेडकरी चळवळीच्या वतीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरपालिका यांचं आभार मानतो आणि इथून पुढेही त्यांच्यातून असेच चांगले कार्य व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. साहित्य क्षेत्रातील साहित्यरत्न म्हणून ज्यांची ओळख आहे तसे अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सातारा शहरामध्ये व्हावे अशी सर्व सातारकरांची आणि अण्णाभाऊ साठे अनुयायांची सर्वांचीच इच्छा होती. या इच्छेला ग्रही धरून माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर माननीय खासदार उदयनराजे भोसले, त्याचबरोबर सातारा शहर नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, आमचे सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी यांच्या वतीनं या पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले किशोरजी, अमोलजी, त्याचबरोबर या चळवळीतील सर्व संघटना, त्या संघटनांनी एकत्रितीने चांगल्या स्वरूपाच्या पुतळ्याची संकल्पना केली होती. आज ती संकल्पना या ठिकाणी पूर्णवताच येते. हा पुतळा होण्यासाठी जवळजवळ 1 वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्या संपूर्ण चारही बाजूचा सुशोभीकरणाचा विषय असेल, त्याचबरोबर पुतळा अत्यंत सुंदररित्या तयार करण्याचा विषय असेल, यासाठी ही जी समिती आपण स्थापन केली होती किशोरजींच्या माध्यमातून, त्या समितीच्या माध्यमातून हा पुतळा मुंबई येथे आपण ड्रोन जे होते त्यांच्या माध्यमातून आपण तो तयार केलेला आहे. आज जवळजवळ हा 25 फुटाचा हा पुतळा आहे आणि त्याचबरोबर त्याचा खालचा चबुतरा आहे तो 15 फुटाचा आहे. त्याच्यामुळे सातारा शहरातील अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य म्हणून जे होतं त्या साहित्याची प्रेरणा देणारं प्रेरणास्त्रोत म्हणून हा संपूर्ण परिसर हा ओळखला जाईल, ज्याच्या माध्यमातून त्यांनी साहित्यामध्ये जे काही काम केलं होतं ते लोकांच्या पुढे येईल आणि निश्चित रूपानं संपूर्ण आंबेडकरी चळवळ असेल, त्याचबरोबर तमाम सातारवासियांना हे प्रेरणास्थळ म्हणून ओळखलं जाईल. या प्रेरणास्थळासाठी सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. सातारकरांचं योगदान महत्त्वाचं आहे. लवकरच या पुतळा समितीच्या माध्यमातून आणि सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून या पुतळ्याच्या अनावरणाची तारीख दोन्ही महाराजांच्या संमतीनं आणि संपूर्ण समितीच्या आणि नगरपालिकेच्या संमतीनं एक निश्चित रूपाने लवकरच तारीख निश्चित करून या पुतळ्याचं अनावरण करून तो लोकार्पण सोहळा साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सातारा नगरपालिका साजरी करेल.